आपल्यासोबत एक आंदोलक आहेत, नेमकी त्यांची भूमिका काय आहे किंवा मागणी काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मागणी म्हणजे जे आता नीट पेपर फुटी झाली आणि शिक्षण सोडून बाकीचे जे हिंदू मुस्लिमचं जे राजकारण होते ते राजकारण थांबलं पाहिजे, त्याची सुरुवात म्हणून हे नीट पेपर फुटीचं आपण पकडलेलं आहे। आणि कॉंग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या गोष्टी समोर येतात आणि लोकांच्या म्हणजे जी यूथ आहे ती यूथ जागृत होत आहे। ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मागच्या रिसेंट 10 वर्षामध्ये जी झाली नाही ती आत्ता होते कॉंग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून, आणि त्याचं कारण हे नीट पेपर फुटी झालेलं आहे। नीट पेपर फुटी आणि बाकीचे CUET आणि बऱ्याच एक्झाममध्ये ह्या पेपर फुटण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। तर त्यासाठी ह्या धर्मेंद्र प्रधानचा जो राजीनाम्याची जी मागणी आहे ती पुढे चालली आहे, ते एक निमित्त कारण आहे। त्यापुढे पण बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्याच्यामार्फत करता येतील। आपण जर बघितलं तर काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात युवक जमा होत आहेत आणि परवा देखील दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती देखील आंदोलन झालं होतं। आज देखील पुण्यामध्ये आंदोलन आहे। निश्चितच हे आंदोलन पुढे जाऊन एक वेगळी अशी निर्णायक दिशा किंवा निर्णायक भूमिका पार पाडेल का? यस, वाटतंय तसं, कारण जेव्हा काँग्रेस जनता पार्टीचा अभिजित दिपकेने एक सॅटेरिकल एक पेज म्हणून तयार केलं तेव्हा मला पण पर्टिक्युलरली मला असं नव्हतं वाटलं की हे ग्राउंड लेवलला येऊन काम करतील, पण ज्या पद्धतीनं गोष्टी पुढे जात गेल्या तसं ते लोक ग्राउंडवर आली, त्याच्यावर त्यांनी काम करायला सुरू केलं। लोकांना एकत्रित करणं शांततेच्या पद्धतीनं, जे आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत आहे की शांततेच्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करा आणि तुमच्या मागण्या पूर्ण करून घ्या, त्या पद्धतीने त्या हळूहळू पुढे चाललेले आहेत। तर इनिशियली तसं वाटलं नव्हतं की काँग्रेस जनता पार्टी पण दुसऱ्या पार्ट्यांसारखं एक स्टंट करेल आणि निघून जाईल, पण विद्यार्थ्यांमध्ये त्याच्याबद्दल जागृती निर्माण होऊन विद्यार्थी रस्त्यावर येत आहेत, ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात युवक जमा होत आहेत किंवा आपल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, परंतु आपल्या काय मागण्या सरकारकडे आहेत किंवा कुठले धोरणं, कुठले शैक्षणिक धोरणं सरकारने अंमलात आणले पाहिजेत किंवा कुठल्या धोरणामध्ये सरकारने बदल केला पाहिजेत जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पेपर फुटणार नाहीत किंवा युवकांना बेरोजगारीपासून संरक्षण मिळेल, युवकांना रोजगार मिळतील, अशी कुठली मागणी आहे किंवा आपण सरकारला नेमकी काय सल्ला देताल? सल्ला द्यायचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा धोरणं तर बाजूला ठेवायला लागतील। पहिल्यांदा तर हे हिंदू मुस्लिम आणि जातीपातीचं जे राजकारण आहे ते थांबलं पाहिजे। एकदा का ती गोष्ट थांबली, निगेटिव्हिटी यूथमधली आणि ह्याच्यामधली निगेटिव्हिटी थांबली की ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टी सुरळीत होतील। आता सध्याला असं झालं की लोकांना हिंदू मुस्लिम आणि जात धर्माच्या पलीकडे काही दिसतच नाही, आणि जर ते दिसत नसेल तर लोकांचा शिक्षणाकडचा कल ऑटोमॅटिकली कमी होतं, आणि जो शिक्षणाचा कल कमी झाला तर रोजगार राहणारच नाही। त्याच्यामुळं तुम्हाला हे हिंदू मुस्लिम आणि जातीपातीचं राजकारण बंद करून शिक्षणावर फोकस करायला पाहिजे। शिक्षणावर फोकस केले की ह्या बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली सुरळीत होतील। आपण बघितलं की हे युवक होते आणि युवकांनी सांगितलेलं आहे की इतर धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करण्यापेक्षा कुठंतरी शैक्षणिक धोरणामध्ये सकारात्मक असे बदल घडवून आणले पाहिजेत।